तुमचीसुद्धा चपाती फुगत नाही का? माझंसुद्धा आधी असंच व्हायचं. आत्ता मात्र माझी चपाती एकदम टम्म फुगते. त्यासाठी ही रेसिपी नक्की फॉलो करा. एक कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा, त्याला थोडंसं पुरी एवढं लाटून घ्यायचं आणि त्याच्यावरती मस्तपैकी सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं. आता साईडने 2 घड्या मारून त्याचा त्रिकोण करून घ्यायचा आणि थोडीशी चपाती लाटून घ्यायची आणि त्याचा मस्तपैकी गोल करून घ्यायचा. तुम्ही ह्याला त्रिकोणी शेपमध्ये सुद्धा लाटू शकता, पराठासारखे, किंवा चपाती गोल हवी असेल तुम्हाला तर त्याचा शेप गोल करून घ्या. नंतर थोडंसं पीठ लावून त्याला मस्तपैकी चपाती लाटून घ्यायची. लक्षात घ्या, पीठ जास्त नाही लावायचं आहे आपल्याला, थोड्याच पिठामध्ये चपाती लाटायची आहे आणि शक्यतो तुम्ही त्याला जास्त जोरात नाही लाटायचं. लाटणी थोड्याशा वरचेवर फिरवायची आहे तुम्हाला आणि मस्तपैकी गोलाकार लाटून घ्यायचे. आता लक्षात घ्या, तवा आपला छानपैकी तापलेला पाहिजे. गॅस सुरुवातीला स्लो ठेवला तरी चालेल, पण जेव्हा आपण चपाती टाकणार त्यावेळेला मात्र गॅस फास्ट पाहिजे. थोड्या थोड्या वेळाने चपाती तुम्हाला हलवायची आहे. सगळ्या बाजूने मस्तपैकी शेकून घ्यायची खाली आणि मग आपण त्याला पलटी करणार आहोत. खालच्या बाजूने जास्त नाही शेकायचे, फक्त साईडच्या कड्या थोडा थोडा आपल्याला शेकून घ्यायचे. पलटी मारल्यानंतर आपल्याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे. संपूर्ण चपाती तुम्हाला फास्ट गॅसवरतीच भाजायची आहे. अजिबात गॅस स्लो नाही करायचा आहे. स्लो केल्यानंतर चपाती कडक होऊ शकते. अशा प्रकारे दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आणि थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला सगळ्या बाजूच्या कडा पलित्याच्या सहाय्याने भाजून घ्यायच्या आहेत. बघू शकताय तुम्ही, मस्तपैकी आपली चपाती फुगलेली आहे. चपाती भाजताना ना तव्याचा सुद्धा खूप महत्त्वाचा रोल असतो बरं का. कारण का तवा जर तुमचा तापलेला नसेल ना तर चपाती तुमची नाही फुगणार, ती कडकच होणार. चपातीचं पीठसुद्धा जास्त तुम्हाला मऊ नाही मळायचं किंवा जास्त घट्टसुद्धा नाही मळायचं. मीडियम त्याला तुम्हाला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून चपात्या छान मस्तपैकी फुगतील. तुम्ही जास्त पीठ सैलसैल केलात तर ती चपाती एकदम तुम्हाला लाटतानाच दिसेल की ती लाटलीच व्यवस्थित जाणार नाही आणि जरी घट्ट जरी मळलं तरी ती व्यवस्थित फुगणार नाही. त्याच्यामुळे पीठ तुम्हाला मीडियम पद्धतीने मळायचं आहे आणि शेकताना मात्र ही अशी काळजी नक्की घ्या की तुम्हाला फास्ट गॅसवरती चपात्या शेकायच्या आहेत. बघू शकताय तुम्ही, मस्तपैकी अशा मऊ लुसलुशीत चपात्या झाल्या आहेत आणि त्याला आतूनसुद्धा पूर्ण पापुद्रे सुटलेले आहेत बघा. आपण जशी ती त्रिकोणी घडी मारतो ना सुरुवातीला, सो आतमधून तुम्हाला पूर्ण भाग चपातीचा ओपन झालेला दिसू शकतो. आणि अशा चपात्या खायला खूप मजा येते, कारण का ह्या एकदम लुसलुशीत असतात. तुम्ही अशा नुसत्यासुद्धा खाऊ शकता. माझं लहान बाळ आहे, हे चपाती ना नुसतंसुद्धा असंच चावून चावून खातं.